आज आम्ही निघालो एनएसएस कॅम्पला. गंमत म्हणजे आम्ही चाललोय सिनियर म्हणून. कारण कॉलेज संपून बघता बघता 2 वर्ष होतील हे समजलंच नाही. वाटेत असणाऱ्या कोंढणपूरच्या तुकाई मातेचं दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो कल्याण गावाला. शाळा पाहून अगदी डोळे भरून आले. जुन्या आठवणी, इथल्या चर्चा, मस्ती खूप काही आठवून आले. हा 6वीचा सार्थक 2 वर्षात 10वीला कसा गेला हे पाहायला त्याच्या वर्गात गेलो. तिथे मुलांना बोर्ड परीक्षेत 35 मिनिटात 35 मार्क कसे पाडायचे हे सांगितले. मुलांना लपाछपीसाठी लपा सांगून आम्हीच तिथून तोंड लपून निघालो ऍडव्हेंचरसाठी. मेरे दिल के भी दिल में है तू याची ऊ ऐकत आणि रोडवरचा फुपाटा सोसत होतो. एवढे त्याचे हे चाळे पाहून याला इथंच उतरून मी पोहोचलो कल्याणच्या डॅमपाशी. डॅमला पाणी लागावं म्हणून सर्वांनी देवापुढे हात पसरले, पण कृष्णदेवानी प्रसाद फक्त एकालाच दिला. मग मी फ्री बंजी जम्पिंगचा आनंद घेतला व आम्ही पोहोचलो सॅमच्या फार्म हाऊसवर. फार्म हाऊसवर मस्तपैकी कांदा भजी आणि पोहेवर ताव मारला. कल्याणच्या या नवीन रस्त्यावर फेरफटका घेत असताना गावातील पोरांना आम्हाला पाहून धक्काच बसला. हे तर साहजिकच होतं, कारण त्यांचा दादा 2 वर्षांनी त्यांना भेटायला आला होता. तसाच धक्का मला बसला जेव्हा मी हे करंजाई माता मंदिर बघितलं. 2 वर्षापूर्वी या मंदिराच्या मागे जायला पण भीती वाटायची आणि आज हे पूर्ण मंदिर सजलं होतं. माताचे आशीर्वाद घेतले. वाटेत या काकांच्या मशीनची शिस्त बघून मला आमच्या कॅम्पच्या मशीनची शिस्त आठवली. मग पाहायला गेलो आजच्या व्हॉलेंटिअरची शिस्त कशी आहे. यांना रंग कसा मारू नये याची शिकवण देऊन मग रंगाने माखलेलो मी ठरवलं हापशावर आंघोळ करून यावी. मग निसर्गाच्या सानिध्यात भल्या मोठ्या 3 एकरच्या आमच्या बाथ हापशावर मी आंघोळ करताना या वात्रट पोरांनी माझे वस्त्र पळवले. मग आमच्या तंबाखू मुक्त शाळेत जाऊन एका निर्व्यसनीला चांगला चोप दिला. किचन मध्ये चिकनची तयारी चालू आहे. कळताच या पोरांनी क्रिकेटची मॅच भरवली. मग सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले. आम्ही कलाकारांच्या सुरामध्ये सूर मिसळले. घर मोरे परदेसिया आमच्या अशा नयन दीपक नृत्याविष्कार पाहून मानसला आनंद अश्रू अनावर झाले. चिकनचे पीस पाहताच आमचा टॉम्या आणि लाल्या तर खूप खुश झाले. फक्त यांचं पोट भरावं म्हणून आम्ही व्हेज खाल्लं. मागच्या कॅम्प सारखं हिरवं निसर्ग या भोवतीने हे गाणं वाजलं नाही याची खंत ऋषीदादांनी सगळ्यांना बोलून दाखवली. मग आम्ही ज्युनियर्सला एनएसएस मध्ये आमच्या जागतिक कामाबद्दल आढावा दिला. सरांसाठी गावकऱ्यांनी दिलेले रसगुल्ले आम्ही पोरांनी इथंच बसून फस्त केले. सकाळी 9 वाजता आमचा सूर्योदय झाला. कालचा लालू नाराज होता, कारण आम्ही जाणार की त्याच्या जेवणाचे वांदे होणार हे त्यांनी सांगितलंच नाही. कांदा पोहेचा कार्यक्रम उरकून आम्ही पोहोचलो कल्याणचे पैलवान आणि अक्षराला भेटायला. मग नानासारखी जय हो, दुपार खाण्याची सोय हो म्हणायच्या अर्थच गरमागरम जेवण करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला.